नमस्कार, जयशंकर दत्तगुरु. तुमचा मूलांक 6 असेल तर येणारं हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल हे आपण बघणार आहोत. ज्यांची जन्मतारीख 6, 15 आणि 24 या तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा मूलांक येतो 6. 6 हा अंक शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ही लोक अतिशय भावनाशील असतात, संवेदनशील असतात, हळवेपणा असतो आणि जगण्यामध्ये निवांतपणा असतो. छान राहणं, खाणं आणि फिरणं ह्या गोष्टी विशेष या लोकांना आवडतात. जीवनामध्ये उत्तम यश प्राप्त होणार आहे. येणाऱ्या 2025 या वर्षामध्ये तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान उत्तम पद्धतीने प्राप्त होईल. नवनवीन संधी प्राप्त होतील. उत्तम वास्तू आणि वाहन सुद्धा लाभदायक ठरणार आहे. आर्थिक सुबत्ता उत्तम राहणार आहे. वैवाहिक जीवन उत्तम राहील. धार्मिक स्थळांचे विशेषतः प्रवास होतील. वैवाहिक जीवनाचे सुख प्राप्त होण्याचे योग आहे. परंतु जर तुम्हाला विवाह करायचा असेल तर त्या स्थळाबद्दलची परिपूर्ण चौकशी करूनच विवाह केला गेला पाहिजे. या वर्षामध्ये तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे की पैसे उसने देणे आणि घेणे या गोष्टी काळजीपूर्वक केल्या गेल्या पाहिजे. कुणाचीही मध्यस्थी करू नका. मध्यस्थी करायला जाल तर अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागतो. स्त्रियांचा सन्मान ठेवा आणि उपाय म्हणून तुम्ही गुलाबाचं अत्तर अवश्य वापरायचं आहे. सफेद मिठाई, मखाना, तांदूळ याच्या पासून पदार्थ जे बनतात त्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला दर शुक्रवारी अर्पण करायचा आहे. मारुतीला चमेली तेलाचा दिवा दर मंगळवारी लावणं गरजेचं राहील. पत्नीकडून जर आपण वॉलेट भेट घेतली तर तुमची आर्थिक प्रगती नक्की होणार आहे. पूर्ण वर्षभर कुलस्वामिनीची, लक्ष्मीची उपासना आणि सोबतच मारुतीची सुद्धा उपासना तुम्हाला विशेष फायदेशीर ठरेल. 6 अंक ज्या लोकांचा आहे ह्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये कर्ज प्रकरण कमी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आर्थिक सुबत्ता उत्तम पद्धतीने प्राप्त होईल. कुलस्वामिनीची नित्य उपासना ही तुम्हाला जास्त लाभदायी ठरेल. दर मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीला लाल गुलाबाचं फूल, त्याला थोडंसं गुलाबाचं अत्तर अर्पण करून त्या गुलाब फुलावर गुलाबाचं अत्तर लावा आणि ते फूल तुम्ही कुलस्वामिनीला अवश्य अर्पण करा. 6 अंक असणाऱ्या सर्वांनाच हे 2025 भरभरून आर्थिक सुबत्ता देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.